नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पाठाची सुरुवात एका अभिनव अशा प्रेरणादायी सुविचाराने करूया। असं म्हणतात मित्रांनो, आपलं नशीब हे आकाशातून पडत नसतं, किंवा जमिनीतून उगवत नसतं। नशीब हे आपोआप निर्माण होत नसतं, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो। तर केवळ माणूसच स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो। आणि म्हणूनच म्हणतात, माणूसच आहे आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार। आणि माणूसच आहे मित्रांनो आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार, आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार। या प्रेरणादायी सुविचारासोबतच आज आपण आपल्या पाठाची सुरुवात करूया। आज आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे किंवा ऑब्जेक्टिव्ह्ज बघूया। यापूर्वीच्या 3 व्हिडिओमध्ये किंवा मागच्या 3 पाठांमध्ये मित्रांनो, सहकार शिक्षण व प्रशिक्षण म्हणजे काय किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची संकल्पना, हे अर्थ, व्याख्या आणि सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचा इतिहास यामधून आपण सविस्तरपणे सहकार शिक्षण व प्रशिक्षण म्हणजे काय हे बघितलेलं आहे। आणि त्याच आधारे आज आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करूया। आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या पेजवर मित्रांनो, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची एकूण 10 उद्दिष्टे दिलेली आहेत। त्या सर्व उद्दिष्टांचं टू द पॉइंट आपण विश्लेषण समजून घेऊया, किंवा त्या सर्व मुद्द्यांचा समर्पक अर्थ आपण बघूया। सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे अभ्यासताना क्रमांक 1 चं उद्दिष्ट बघूया। सर्वप्रथम ते म्हणजे सहकाराची संकल्पना लोकांना पटवून देणे, समजावून सांगणे, किंवा सहकार म्हणजे काय, सहकाराचं महत्व, आवश्यकता व फायदे, त्याची गरज ही लोकांना समजावून सांगणे। सहकार क्षेत्र हे बऱ्याच लोकांना मित्रांनो अपरिचित असल्यामुळे सहकाराची संकल्पना काय असते किंवा सहकाराचं महत्व व त्याची आवश्यकता काय याविषयीची गरज लोकांना पटवून द्यावी लागते, किंवा त्याविषयीचं महत्व लोकांना समजावून सांगणं अपेक्षित असतं।
सहकाराच्या माध्यमाने कोणकोणते फायदे होतात की जे आपण वर्ग 11वी मध्ये मित्रांनो सहकाराचं महत्व, आवश्यकता, गरज आणि सहकार्याचे फायदे अभ्यासलेले आहेत। या सर्व सहकार्याच्या संदर्भातली जी आवश्यकता व महत्व आणि उद्दिष्टे व सहकार्याच्या संकल्पनेबाबत ची जाणीव लोकांना करून देण्याच्या उद्देशाने किंवा सहकार्याची संकल्पना पटवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं एक महत्वाचं पहिलं उद्दिष्ट मानलं जातं। यानंतर आपण क्रमांक 2चं उद्दिष्ट किंवा हेतू बघूया। तो म्हणजे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाच्या संदर्भात लोकांना सहकार चळवळीकडे आकर्षित करणे, सहकाराचे महत्व लोकांना पटवून देऊन सहकारामध्ये लोकांचं आर्थिक व सामाजिक हित कसं साध्य करता येतं, सहकारामुळे सामाजिक व आर्थिक परिवर्तन कसं होतं किंवा आपला विकास कसा केला जातो याविषयीची सविस्तर माहिती किंवा त्याविषयीचं महत्व लोकांना पटवून देण्याच्या दृष्टीने व लोकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी तसेच अनिष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी व सहकाराच्या तत्वानुसार स्वतःचा आणि इतरांचा फायदा करून घेण्यासाठी लोकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करणे या उद्देशाने सहकार शिक्षण व प्रशिक्षण हे आवश्यक असतं। यानंतर क्रमांक 3चं उद्दिष्ट बघूया। सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे जबाबदार, जागरूक, संवेदनशील, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि निष्ठावंत सभासद वर्ग तयार करणे। सहकारी संस्थेचे सभासद मित्रांनो जितके कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, जागरूक, जबाबदार, संवेदनशील, प्रामाणिक, निष्ठावंत, नीतिवंत असतील त्या प्रमाणात किंवा तितका संस्थेचा कारभार अधिक व्यवस्थितपणे, कार्यक्षमपणे, शिस्तबद्ध, नियमबद्ध व प्रभावीपणे चालण्यास मदत होईल। आणि म्हणूनच असे कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, जागरूक, सजग, निष्ठावंत, निस्वार्थी, प्रामाणिक व निपक्षपाती सभासद वर्ग तयार करणे हा एक महत्वाचा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं उद्दिष्ट मानलं जातं। यानंतर क्रमांक 4चं उद्दिष्ट बघूया। सहकारी संस्थेसाठी सक्षम, जबाबदार व निस्वार्थी व निष्ठावंत नेतृत्व निर्माण करणे। सहकारी संस्थेच्या विकासासाठी जबाबदार, सजग, सक्षम, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व निष्ठावंत निस्वार्थी नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज असते। सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून कल्पकता, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा व सर्वांसोबत एकमेकांच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची कला, एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती आणि प्रभावीपणा व धाडस इत्यादी गुणांची जोपासना करून ते संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो। साहजिकच सहकारी चळवळीचे नेतृत्व
हे सक्षम, जबाबदार आणि जागरूक निर्माण करणे हे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. यानंतर आपण क्रमांक 5च्या उद्दिष्टांकडे वळूया. ते म्हणजे सभासदांमध्ये एक संघ किंवा संघटित दृष्टिकोन निर्माण करणे. सभासदांमध्ये एकोपा किंवा एकसंघ भावना आणि समता किंवा समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सहकारावर सर्व लोकांची निष्ठा असणं खूपच गरजेचं असतं. आणि या कारणांमुळे समानता किंवा समता व एकी किंवा एकोपा, एकता, एकसंघ भावना किंवा एकात्मता निर्माण करण्यासाठी लागणारी वैचारिक व मानसिक बैठक तयार करणे व संस्थेच्या सभासदांमध्ये संघटित दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती निर्माण करणे हे खऱ्या अर्थाने सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर क्रमांक 6चं उद्दिष्ट बघूया. ते म्हणजे सहकारी संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना सहकाराची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन किंवा संस्थेची कामकाज पद्धत किंवा कार्यपद्धती आणि संस्थेचे आर्थिक व्यवहार इत्यादी विषयीची माहिती देणे किंवा ज्ञान देणे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे आर्थिक व्यवहार कसे चालतात, त्यामध्ये आपण नैतिकता कशी सांभाळावी किंवा पाळावी, सर्वसामान्य जनतेचे हित कसे साध्य होईल याचे संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांना, उदाहरणार्थ संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, संचालक मंडळ, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी इत्यादी घटकांना सहकार्याची तत्व, कार्यपद्धती व संस्थेच्या व्यवहाराविषयी ज्ञान देणे किंवा माहिती देणे हे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. यानंतर क्रमांक 7चं उद्दिष्ट अभ्यासूया. ते म्हणजे सहकारी संस्थेच्या संबंधित घटकामध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे किंवा व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे. मित्रांनो, सहकारी संस्था या व्यावसायिक संस्था आहेत हे आपणास यापूर्वी कल्पना आहेच. आणि या दृष्टिकोनातून व्यावसायिक कौशल्य किंवा बिझनेस स्किल विकसित करणं हे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याकरिता सहकाराची तत्वे, सहकारी संस्थेचे संपूर्ण व्यवहार, संस्थेची कार्यपद्धती, याशिवाय सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या किंवा कर्तव्ये व संस्थेचं निष्ठावंत, सक्षम, सजग, जबाबदार, निस्वार्थी नेतृत्व निर्माण करणे. त्यानंतर निर्णय क्षमता व नियोजन आणि नियंत्रण व समन्वय इत्यादी व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच या व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने सहकार शिक्षण व प्रशिक्षण सभासदांना किंवा संस्थेच्या सर्व संबंधित घटकांना दिलं जातं. यानंतर आपण क्रमांक 8च्या उद्दिष्टांकडे येऊया. ते म्हणजे सहकारी संस्थेतील किंवा सहकार क्षेत्रातील वाढत असलेला भ्रष्टाचार व गैरप्रकाराला आळा किंवा प्रतिबंध घालणे
किंवा त्यावर अंकुश ठेवणे, सहकारी संस्थेचे सभासद, संचालक, संस्थेचे सर्व कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी इत्यादी सर्व घटकांना प्रामाणिकपणा, चारित्र्य, कर्तव्य दक्षता, व्यवहार्यता किंवा नीतिमत्ता, निष्ठावंत, निपक्षपाती, निस्वार्थी व प्रामाणिकपणा इत्यादी गुणांचे महत्व पटवून देऊन हे गुण किंवा हे सर्व क्वालिटीज संस्थेचे सभासद, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करणे हे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यामुळे इतरांच्या विकासाबरोबरच आपला विकास करण्याचा दृष्टिकोन तयार होऊन मित्रांनो, सहकारी संघटनेत किंवा सहकार क्षेत्रामध्ये गैरव्यवहारांचं व भ्रष्टाचारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होऊ शकतो किंवा गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. आणि यावर सहकार शिक्षण व प्रशिक्षणामध्ये भर दिला जातो किंवा हे खऱ्या अर्थाने महत्वाचं एक उद्दिष्ट मानलं जातं. आणि यानंतर क्रमांक 9चं उद्दिष्ट ते म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आवश्यक असणारा प्रशिक्षित सेवक वर्गाची गरज पूर्ण करणे किंवा ट्रेन सेवक वर्गाची गरज भागविणे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, प्रशासन व इतर जबाबदाऱ्या अधिक कुशलतेने किंवा सक्षमपणे व प्रभावीपणे व कर्तव्य भावनेने हे सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये विविध प्रकारच्या अधिकारी व सेवक वर्गाची आणि कार्यालयीन प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. हा सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी व सेवक वर्ग किंवा ऑफिस स्टाफ सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा, चांगल्या दर्जाचा, कुशल, प्रशिक्षित व तज्ञ व गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावा ही अपेक्षा असणे साहजिक आहे. यानंतर क्रमांक 9च्या मुद्द्यामध्ये या उद्देशाने म्हणजे थोडक्यात सहकार शिक्षण व प्रशिक्षण हे व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग प्रशिक्षित असेल तर संस्थेचे कामकाज अधिक कार्यक्षमपणे, प्रभावीपणे आणि शिस्तबद्ध व नियमबद्ध चालण्यास मदत होते. आणि या उद्देशाने सहकार शिक्षण व प्रशिक्षण दिलं जातं. हा एक महत्वाचा उद्देश अभ्यासल्यानंतर आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचं शेवटचं उद्दिष्ट क्रमांक 10चं बघूया. ते म्हणजे सहकारी संस्थांचा निकोप व संतुलित विकास करणे. मित्रांनो, सहकार क्षेत्राचा विकास हा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात असंतुलित किंवा असमान पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये समान पद्धतीने आणि संतुलित व निकोप सहकारी चळवळीचा विकास होण्यासाठी आणि सहकारी संस्थेचे फायदे किंवा आर्थिक व सामाजिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने व सहकाराची तत्वे व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यायाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सहकार शिक्षण व प्रशिक्षण हे महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच
थोडक्यात सहकारी संस्थांचा निकोप आणि संतुलित विकास करण्याच्या दृष्टीने सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण हे महत्वाचं असतं किंवा या उद्देशाने हे सर्व सहकारी संस्थांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि याबरोबरच मित्रांनो, आज आपण सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची एकूण 10 मुद्द्यांच्या आधारे आपण सर्व माहिती सविस्तरपणे समजावून घेतलेली आहे। आणि याबरोबरच या ठिकाणी आज आपण थांबूया। धन्यवाद।